विश्व 24 न्यूज हर्पल आपके साथ। आदर्श महाविद्यालयात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी। उमरगा येथील आदर्श महाविद्यालयाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड हे होते। प्राध्यापक डॉक्टर उमेश केसरे, उपप्राचार्य डॉक्टर सुरेश कुलकर्णी, उपप्राचार्य संध्या सगर यांची प्रमुख उपस्थिती होती। श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीती या विषयावर प्राध्यापक डॉक्टर उमेश केसरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड यांचे भाषण झाले। आजच्या राजकीय व्यवस्थेने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना व कर्तबगारीचा आदर्श घेण्याचे आवाहन डॉक्टर गरुड यांनी यावेळी केले। प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर भीमाशंकर खरोसे यांनी केले, तर सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉक्टर सुरेश कुलकर्णी यांनी केले। आभार उपप्राचार्य संध्या सगर यांनी मानले। या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विश्व 24 न्यूज करिता प्रतिनिधी मारुती कदम, उमरगा, उस्मानाबाद। विश्व 24 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या ठिकाणी मी शिवाजी महाराज दोन शब्द तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, जे की मला आवडलेले आहेत। ते शिवाजी महाराजांनी कधीही मंदिरामध्ये कोंबड्याचा, बकऱ्याचा कधीही बळी दिलेला नाही। स्वतःची करंगळी कापून त्यांनी महादेवाला स्वतःचा रक्ताचा अभिषेक केला। औरंगजेब जिवंत होता आणि या औरंगजेबाला सर 4 ते 5 वेळेस संतांची भर पडायला आणि ताराबाई राणी सरकारना असा प्रसंग लागतो की तो सापडला तर त्याला ती मारू शकले असते। त्याचे अस्सल पुरावे आपल्याला इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळते। परंपरागत वंश परंपरेनं झालेले राजे आणि वंश परंपरेनं राजे होणं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती करणं फार मोठा बदल, फार मोठा फरक या गोष्टीमध्ये आहे। आणि वयाच्या 18व्या 20व्या वर्षी राजांना वाटणं, जिजाऊंना हे स्वप्न पडणं, शहाजीराजेंचं स्वप्न साकार करण्यासाठी हिंदवी स्वराज्याची निर्मिती करणं आणि अवतीभोवती असलेल्या लाखोच्या संख्येनं असलेल्या सैन्याला, आरमाराला त्याला तोंड देण्याची ताकद ठेवणं, एवढी हिंमत ठेवणं, मला वाटतं जगाच्या इतिहासामध्ये एवढा पराक्रम आणि एवढे पराक्रमी पुरुष निश्चित दुसरे कुठले नाहीत। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श महाराष्ट्र नव्हे, देश नव्हे तर जग करून घेतला जातो। जगाने तो आदर्श घेतलेला आहे। 2000 छत्रपती शिवाजी महाराजचे वकील होते। दुसऱ्या धर्माचे असताना सुद्धा शिवाजी महाराज सर्व धर्म संभाव मानणारे होते, म्हणून शिवाजी महाराज हे निधर्मी होते असं मला चुकीचं ठरणार नाही। आता समाजकारणाबद्दल बोलायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांना समजा समाजाच्या लोकांना समान संधी दिलेली आहे। हा माझ्याजवळचा, हा माझा नातेवाईक आहे, त्याला मोठं पद द्या असं महाराजांनी कधीच केले नाही। त्यांची निष्ठा आहे, त्यांच्यामध्ये धमक आहे, त्यांच्यामध्ये कार्यकर्ते क्षमता आहे। असा माणूस दुसऱ्या धर्माचा असला तरी सुद्धा महाराजांनी त्यांना पद दिलेलं आहे। म्हणून महाराजांचं समाजकारण करत असताना अतिशय श्रेष्ठ असं समाजकारण महाराजांचं होतं। आता राजकारणाबद्दल बोलायचं झालं, लाखोच्या सैनिकाला बेजार करणार, परेशान करणार ही खरी गनिमी कायद्याची युद्धनीती आपण जी सांगितली छत्रपती शिवाजी महाराजांनी या कालखंडामध्ये वापरली। युद्धनीतीचे प्रकार आहेत। मागच्या कालखंडामध्ये जर आपण बघितला, इस्रायलच्या भोवताली सगळेच शत्रू राष्ट्र आहेत। इस्रायल फार छोटं राष्ट्र आहे, फार प्रचंड मोठी इस्रायलने प्रगती केली आहे आणि सगळेच शत्रू राष्ट्र असताना, छोटं राष्ट्र असताना इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याला विचारलं गेलं, वाटलं की काय तुम्ही कसं काय हे युद्ध जिंकता? तर गनिमी कामा ही जी कन्सेप्ट आज जगामध्ये गेलेली आहे आणि इस्रायलचा संरक्षण मंत्री सुद्धा सांगत असतो, जगातल्या प्रत्येक सैन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गनिमी काव्या, या युद्धनीतीचा अवलंब अलीकडे अतिशय चांगल्या पद्धतीने, शास्त्रोक्त पद्धतीनं आणि या गनिमी कावा, या युद्धनीतीवर प्रचंड मोठं संशोधन करणं आणि ती युद्धनीती अवलंबणं हे सगळं काय गनिमी काव्य। छत्रपती शिवाजी महाराज
यापुढे जाऊन संभाजी महाराज यांच्या बाबतीत आपल्याला प्रभाव हा जो प्रकार आहे तो फार आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला आढळून येतो. प्रभाव असणे बऱ्याच ठिकाणी आपल्याला आढळून येतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे युद्ध सुरू केले. महाराजांनी या युद्ध प्रकाराला जन्म दिला, त्याला विकसित केले छत्रपती संभाजी महाराजांनी, आणि यावर कळस लावला तो महाराणी ताराबाई राणी सरकार यांनी. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय औरंगजेबाला 16 की पळो करून सोडले दिल्लीमध्ये. संभाजी राजांनी त्यांना सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात यायला भाग पाडलं, आणि ताराराणी महासाहेबांनी या मोगलांच्या कबरीच्या कबरी या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये ज्याचं उत्कृष्ट नियोजन आणि उत्तम अंमलबजावणी धोरण त्याचाच विजय, ज्याचे चांगले नियोजन विशाळ अंमलबजावणी धोरण त्याचा पराजय हा ठरलेला असतो. आणि जर नियोजन नसेल तर अंमलबजावणी कशाच्याने काय करणार. या 4 गोष्टीचा अतिशय महत्वाची बाब म्हणून या युद्ध प्रकारामध्ये आपण महाराजांनी समावेश केलेला आपल्याला आढळतो. त्याच्यानंतर आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आहेत की सैन्यावर प्रचंड प्रभाव असणे, आर्थिक बाब, सैन्य व्यवस्थापन, वेळेचं व्यवस्थापन. सैन्यावर प्रभाव असणे म्हणजे काय, तर सेनापतीने पुढे व्हा असं म्हटल्याच्या नंतर मृत्यू दिसत असतानाही मावळे आपल्या प्राणाची पर्वा न करता सेनापतीच्या आदेशाची पर्वा करतात. आणि प्राध्यापक उमेश केसरे, वनस्पतीशास्त्र विभाग, आज शिवजयंतीनिमित्त आपल्याशी 2 शब्द आपल्याशी घेतोच. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक नवीन प्रकारचं युद्धतंत्र अवलंबिलं जे की जागतिक स्तरावर अतिशय प्रसिद्ध आहे, ते म्हणजे गनिमी कावा. या गनिमी कावा या युद्ध प्रकारामध्ये युद्धनीती आणि रणनीती असे 2 भाग असतात. युद्धनीती म्हणजे आपण योजलेल्या गोष्टीप्रमाणे युद्धाला सामोरे जाणे, आणि रणक्षेत्रामध्ये अचानक काही बदल होतात, शत्रू आपला मोहरा बदलतो, पवित्रा बदलतो, अशा प्रसंगाला प्रासंगिक बदल करून सामोरं जाणे म्हणजे रणनीती. आता या युद्ध प्रकारामध्ये महाराजांनी 2च भाग पाडले होते सैन्याचे, 60% घोडदळ आणि 40% पायदळ. आणि महाराजांच्या गनिमी काव्याचा आत्मा होता तुफान वेग. त्याच्यामुळे या युद्ध प्रकारामध्ये हत्ती, उंट आणि तोफा ह्या बसत नव्हत्या, म्हणून महाराजांनी या कधीही वापरल्या नव्हत्या. आणि पारंपरिक ज्या लढाया असायच्या, समोरासमोर लाखो लोक उभं टाकायचे आणि लाखो लोक मरायचे, तर महाराजांनी ही युद्ध पद्धती बदलली आणि अतिशय कमी वेळात, कमी शस्त्र, कमी मनुष्यबळ ह्या गोष्टीचा वापर करून जगातल्या मोठ्या मोठ्या शत्रूला पाजलेलं पाणी म्हणजे गनिमी कावा. ओके, अतिशय चांगलं होतं. रामाच्या नंतर जो कोणाचा राजा आदर्श आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. ते कसं काय म्हणतात, त्यानं सांगितले की शेतकऱ्याच्या काढीला सुद्धा काढवू नका. अशा प्रकारचे आदेश तुम्हाला अन्नधान्य कमी पडलं, भाजीपाला कमी पडला, लाकूड कमी पडला, जर समजा जनावरांचे चारा कमी पडला तर विकत घ्या म्हणाले. असे छत्रपती शिवाजी महाराज होते. छत्रपती शिवाजी महाराज स्वतःला कधीच राजा समजत नव्हते. छत्रपती शिवाजी रयतेला भारत राजा समजत होते, म्हणून रयत ही तर शिवाजी महाराजचे राजा होते. म्हणून अशा प्रकारचे आदेश देणारा हा राजा जगामध्ये दुर्मिळ असल्याला दिसून येतं. छत्रपती शिवाजी. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.